अगदी ज्वालामुखी सारखे महाराज ते डोळे त्या ठिकाणी दिसत आहेत. एवढं भयंकर असणारं शरीर. कोण होते ते? कोण आहेत? तुमचा परिचय आहे का त्यांच्या बरोबर? पुतना मावशी. पुतना मावशी आल्या, कंसानं पाहिलं आणि ही लांबूनच म्हणत होती, काय रे दादा. आता पुतण्याचा आवाज मला काही काढता येणार नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत. काय रे दादा, का सभा बोलवलं, कशासाठी येतात ते बोलवलं? म्हणे काय नाही, माझा वैरी त्या ठिकाणी कुठेतरी जन्माला आलेला आहे ना, त्याला मारायचंय आणि म्हणून सभा बोलवली. म्हणे कधी जन्माला आला? म्हणे 2-3 दिवस झाले. कारण तुम्हाला माहिती, अष्टमीला भगवंताचं प्रागट्य झालं होतं. भगवंताचं प्रागट्य होऊन 4थ्या दिवशी ही पुतना निघाली होती भगवंताला मारण्याकरिता. ही पुतना म्हणते, अरे 2-3 दिवसाचं बाल एवढे लेकराला मारण्यासाठी एवढे मोठे दैत्य काय करायचे? लहान पोरांना मारणं खूप सोपं असतं म्हणे. काय म्हणते पुतना? लहान पोरांना मारणं खूप सोपं असतं, त्याच्या असं नरडीला नख द्यायचं ते लगेच मरून जातं. हे पुतनाचे शब्द आहेत. म्हणे केसानं गाळा कापला तर ते मरून जाईल म्हणे. आणि एवढे दैत्य काय करायचे? मी जाते. वा वा, या कंसाला तर मोठा आनंद झाला. बरं झालं म्हणे, बरं झालं, तुझीच वाट बघत होतो. चालेल म्हणे, काही हरकत नाही, मग तू जा म्हणे. लहान पोरांना मारणं खूप सोपं असतं दादा, मीच जाते आणि तुझं काम करून येते. हिनं विडा उचलला. कारण त्या ठिकाणी कंसाने सांगितलं होतं, जे कोणी पुतणेला मारील मी त्याला किती राज्य देणार आहे? अर्ध राज्य देणार आहे. विडा उचलला महाराज. हे अकराळ विक्राळ असणारं या पुतणेचं रूप. पण तुम्हाला माहिती, ही पुतना कुठे गेली? पुतना कुठे गेली? मेकअप करण्यासाठी पार्लरमध्ये. राक्षसी होती ना, आता अशीच आली असती तर कोणी येऊ दिलं नसतं. कुठे गेली पुतना? पुतना कुठे गेली? महिला मंडळ. पुतना पार्लर मध्ये गेली. पुतना कुठे जाते? मग कोण पार्लर मध्ये जाते ते सगळ्या? ही पुतना पार्लर मध्ये गेली महाराज. एवढा सुंदर मेकअप केलेला आहे, एखाद्या देवी सारखी ही पुतना दिसत होती. अतिशय सुंदर रूप तिचं होतं. आणि एवढं सुंदर रूप घेऊन निघाली महाराज. त्या पंचकृषीमध्ये सगळीकडे फिरतीये. अस्थानामध्ये कालकुंड नावाचं विष त्या ठिकाणी भयंकर असणारं विष तिनं धरलेलं आहे. आणि निघाली महाराज. प्रत्येक घरामध्ये हिने जावं आणि जे महिन्याच्या आत जन्माला आलेली जी बालकं होते ना, त्या बालकांना मारतीये. एवढं मारते महाराज. आणि मारत असताना एक विष पाजावं आणि बाहेर निघावं. एवढे बालक मारते, काय करावं? भगवान म्हणतात, मला गोपाळांच्या बरोबर खेळायचं, फिरायचं आणि हिथं मारून टाकतीये. योग मायेला सांगितलं, जा तिच्या मस्तकावरती जाऊन प्रवेश कर. योग माया गेली, तिच्या मस्तकावरती प्रवेश केलेला आहे. आणि प्रवेश केल्याच्या नंतर ही पुतना डायरेक्ट नंद बाबांच्या राजवाड्यामध्ये
अरे मला बहीणच नाही. नाही म्हणे तुझी सावत्र. अरे सावत्र पण नाही. अगं म्हणे सावत्र. बरं ठीक आहे म्हणे, जे असेल ते असेल, या म्हणे आतमध्ये बसायला टाकलं. तेवढ्यामध्ये बसतीये का नाही तेवढ्यामध्ये विचारतीये बाळ कुठे आहे ग म्हणे. तुझं बाळ पाण्यासाठी आले. यशोदा मैया म्हणे बाळ माझं झोपलेलं आहे असं म्हणते. नाही तुझे जवळ बाळ रडायला लागलं. कन्हैया रडतोय. मग कागद खोटं बोलते. तुझं बाळ जागच आहे ना. आता यशोदेला द्यायची इच्छा नाही पण म्हणते कन्हैया मला द्यायचं नव्हतं रे, पण तू रडायला लागलं आता द्यावं लागेल ना विलास म्हणून या पुतण्याच्या हातामध्ये कन्हैयाला दिलं महाराज. यशोदा मैयानं दिलं आणि इकडे तिकडे काम करण्यासाठी आता इकडे तिकडे गेलेली आहे यशोदा मैया. तेवढ्यामध्ये माहितीये या पुतना एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि आता बाळाला स्तनपान करणार आहे. कालकुंट नावाचा वाजवणार आहे महाराज. काय भगवान परमात्म्याला घेतलं आणि पाजणार एवढ्यामध्ये त्या तिच्या स्वरूपामध्ये आली. हे स्वरूप या पुतण्याचं विष वाजवते विष वनाच्या दिशेने निघालेले आहेत महाराज. काय झालं असेल, काय झालं असेल माझ्या बाळाचं. यशोदा मैया रडतीये. सगळे धावपळ करतात आणि ज्या वेळेला गोपाळ आले ना त्यावेळेला बघतायत अरे आता कन्हैयाला कसं खाली घ्यावं. कन्हैया या पुतण्याच्या पोटावरती खेळत होता महाराज. एवढा एवढा असणारा कन्हैया, डोंगरासारखी असणारी ही पुतना, पण पुतना आता गतप्राण झाली. आणि गोपाळांनी माहितीये या पुतनेच्या शरीरावरती महाराज भगवान जो खेळतोय ना अनेक शिड्या त्या ठिकाणी लावल्या आणि भगवंताला महाराज काढून घेतलेला आहे. छोटासा कन्हैया या पुतनेच्या अंगावरती त्या ठिकाणी खेळत होता. गतप्राण झालेली पुत्र, त्याला गतप्राण झालेली ही पुतना आणि या पुतणीचे म्हणतात या गोपाळाने अनेक अनेक त्या ठिकाणी तुकडे तुकडे केले. भयभीत वातावरण झालं. नंद बाबा इकडे महाराज आलेले आहेत. सगळ्यांना नमन वाटत होतं. यशोदेनं कन्हैयाला उचलून घेतलं. माझा बाळ घाबरला असं माझं बाळ. आणि अनेक गोपिका म्हणतात यशोदे खबरदार, आता जर इथून पुढे कोणाकडे बाळाला देशील तर. कोण कुठली बाई तिच्याकडे दिलं. कन्हैया आपला मरता मरता त्या ठिकाणी वाचला. का दिलंस तू. मग आता बाळाचा असणारा गचक दिवा काढला पाहिजे ना. घाबरले बाळ. म्हणून महाराज कन्हैयाला स्नान करवलेलं आहे. गोमातेचं त्या ठिकाणी मलमूत्र जे असतं ना, शेण म्हणतो, गोमूत्र असतं, त्याने महाराज स्नान करवलं. दया दुधाने स्नान घातलं आणि तदनंतर भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला सुंदर पितांबर त्या ठिकाणी नेसवलेलं आहे. आणि स्नान करून शृंगार करून छोट्याशा कन्हैयाला यशोदा मैयाने पाळण्यामध्ये झोपवलं. आणि इकडे गोपाळांनी या पुतनेचे तुकडे तुकडे करून महाराज आनंदी आनंद